So, see here, in the last lecture, we have seen what we have seen. लास्ट लेक्चरला आपण कुठलं कंटेंट बघितले होते? We have seen how to play your audio and video. Okay. Then we have seen your Android multimedia framework. Now, the next concept is text to speech. आता ऍक्च्युली बघा तुम्ही टेक्स्ट टू स्पीच बऱ्याच जणांनी आपल्या मोबाईलमध्ये पाहिलेलं आहे. ओके, व्हॉट इज द टेक्स्ट टू स्पीच? It is an it is a class, okay, that is used to convert the text that you people are going to type, okay, into a voice. म्हणजे आपण जे काही टायपिंग करतो त्याचा व्हॉइस मध्ये रूपांतर करणे. ओके, दिस इज अ वर्क ऑफ व्हॉट युअर टेक्स्ट टू स्पीच क्लास. ओके, सो Android allows you to convert your text into voice using text to speech class. Now, it also allows you to speak the text in a variety of different languages. सी जेवढ्या काही लँग्वेजेस सपोर्टेड असेल त्या कुठल्याही लँग्वेज मधनं तुम्ही ते टाईप केलेलं टेक्स्ट स्पीच करू शकता. दॅट मीन्स यू कॅन यूज युअर US लँग्वेज, यू कॅन यूज युअर कॅनडा फ्रेंच लँग्वेज, जपान, इटली. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही त्या टाईप केलेल्या टेक्स्टला रीड करू शकता. This thing is possible with the help of text to speech class. Okay. So text to speech class, the main work of text to speech is what? Converting your text into voice and by using any language. But that is supported by your platform. जे की तुमच्या त्या डिव्हाइस वरती सपोर्टेड असायला पाहिजे. ओके. Now here, see, whenever we people are converting your text into speech, at that time, keep in mind, you people are able to set the speed and pitch of your text also. आपण जो काही टेक्स्ट इनपुट देतो, ठीक आहे, त्या टेक्स्टचा तुम्ही पिच आणि स्पीड रेट हे दोन्ही सुद्धा तुम्ही कंट्रोल करू शकता. ओके, दॅट मीन्स व्हॉट? आवाजाचा थ्रो हाय असला पाहिजे, मीडियम असला पाहिजे की लो असला पाहिजे. दॅट इज नथिंग बट द पिच ऑफ युअर व्हॉइस. ओके, आणि स्पीड रेट म्हणजे काय? तर जे काही आपण टेक्स्ट टाईप केलेले ते किती स्पीडमध्ये रीड व्हायला पाहिजे. Whether it should be read so slowly, whether it should be read fastly. Okay, so these things we can control with the help of your text to speech class. So here you can set the pitch and speed, okay, as well as you can provide your own voice also through a custom file. म्हणजे डिफॉल्ट जो व्हॉइस येतो त्याला सोडून तुम्ही स्वतःचा सुद्धा व्हॉइस सप्लाय करू शकता, बट दॅट रिक्वायर्स सम एक्स्ट्रा वर्क. ओके, नाव इट कॅन बी यूज इन व्हरायटी ऍप्स. नाव यू नो दॅट की आता तुम्ही बरेच ऍप्स बघता. फॉर एक्झाम्पल मोस्टली आपण चिल्ड्रन किड्स रिलेटेड ऍप बघतो, राईट, लर्निंग ऍप्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवलेलं असेल की लाईक ABCD A to Z you are having. Okay, and then whenever the particular kid press the A, then it pronounces, right, A for apple, like this. So such in you can use this text to speech class in your kids learning apps. Okay, then for your pronunciation learning apps, such as I think you have seen the particular dictionary. तुम्ही डिक्शनरी मध्ये पण बघा की आपण जेव्हा एखादा वर्ड सर्च करतो आपल्या मोबाईल ऍपचे जे डिक्शनरी ऍप्स असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही बघा की आपण जर एखादा वर्ड सिलेक्ट केला, राईट, now you people are able to see its meaning as well as you can having a pronounce button there. Okay, and when the user clicks on the pronounce button, it is going to pronounce the particular word, right? याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या टेक्स्ट टू स्पीच क्लासचा यूज करू शकता. अगेन व्हेअर यू कॅन यूज, आता फॉर एक्झाम्पल सपोज स्टोरी रिडिंग ऍप्स असते, ठीक आहे, यू आर हॅव्हिंग वन स्टोरी, ती स्टोरी तुमची PDF मध्ये आणि आता तुम्ही त्याला ऑडिओ मध्ये कन्वर्ट करताय, राईट? सो ऍट दॅट टाइम यू कॅन यूज दिस टेक्स्ट टू स्पीच क्लास. अशा वेळेस सुद्धा तुम्ही या टेक्स्ट टू स्पीच क्लासचा वापर करू शकता. ओके, और यू कॅन मेक यूज ऑफ दिस टेक्स्ट टू स्पीच बाय युअर सेन्सर्स ऑल्सो, राईट? जसं की मी आता सपोज तुम्हाला म्हटलं की ब्लाइंड पर्सनसाठी जर आपण प्रॉक्झिमिटी सेन्सर्स वगैरे जर इम्प्लिमेंट केलं, राईट, की सपोज एखादा काहीतरी ऑब्जेक्ट तुमच्या नियरर येतोय, ठीक आहे, ऑब्जेक्ट जर तुमच्या नियरर येत असेल आणि तुम्ही त्या आता ब्लाइंड पर्सन आहे, बरोबर आहे, तर त्याला तुम्हाला मोठ्या हाय पिच मध्ये काहीतरी अलर्ट द्यायचंय की
दॅट इज ऑब्स्टॅकल किंवा थांबा, राईट, असं तुम्हाला काहीतरी प्रोनाऊन्स करून त्या युजरला कन्व्हे करायचंय. सो ऍट दॅट प्लेस ऑल्सो यू कॅन यूज दिस टेक्स्ट टू स्पीच क्लास. ओके, सो it can be used in variety of apps. Okay, now in Android, if you wish to use the text to speech class, then you are having a text to speech, okay, class. But there, keep in mind, compulsory, this text to speech must be initialized firstly before using directly. ओके, आपल्याला पहिल्यांदा त्याला यूज करण्या अगोदर काय करावं लागतं, वी नीड टू इनिशियलाइज इट. अँड फॉर इनिशियलाइजिंग युअर टेक्स्ट टू स्पीच, okay, we are going to use one of the listener of your text to speech, and the listener is on init listener. That means what, here you people are going to listen that the text to speech is initialized, and now when it is initialized, then firstly we people are going to check it out, the status code of your text to speech. आपल्याला टेक्स्ट टू स्पीचचा स्टेटस चेक करायचा असतो. तर टेक्स्ट टू स्पीचचा स्टेटस चेक करणे म्हणजे काय, इट्स लाईक की वेदर युअर टेक्स्ट टू स्पीच इज हॅव्हिंग नो एरर. ठीक आहे, म्हणजे तो प्रॉपरली तुमच्या मोबाईलमध्ये सपोर्टेड आहे का. Now, if it is supported, okay, if it is supported, then you are going to set the language for your text to speech. त्यानंतर तुम्ही तुमच्या टेक्स्ट टू स्पीच साठी लँग्वेज सेट करा. Then again, you people are going to check it out that whether the language that you have supplied, okay, is supported by your mobile phone or not. ते तुमच्या फोन मध्ये सपोर्टेड आहे की नाही. Okay, so that things we need to check, and this checking and the setting of your language we people are doing inside your on innate listener method, and that method is nothing but on innate. Okay, so see here how to initialize your text to speech. The text to speech is initialized in this way: text to speech, the object of text to speech, okay, and then equals to new text to speech, and in bracket now we are going to supply the two parameters. First one is the context. Okay, and the context is nothing but your main activity class. Okay, मेन ऍक्टिव्हिटीच असेल असं काही नाहीये, तुम्ही ज्या क्लासमध्ये त्याला प्रोव्हाइड करताय त्या क्लासचा रेफरन्स. ओके Ma'am, screen not visible. ओ ओ सॉरी, आय फॉरगॉटन टू प्रेझेंट द स्क्रीन. अरे मग एवढा वेळ सांगायचं ना तुम्ही. सॉरी फॉर दिस. Okay, is the screen visible now? Yes, ma'am. Okay, thank you, Rishabh. So see here, Android allows you to convert, okay, your text into voice by using your text to speech class. ठीक आहे, आणि मगाशी मी सांगितलं theoretically. Now see how to initialize your text to speech. Text to speech, then the object of text to speech is equal to new text to speech, and then in bracket we are just going to pass the two parameters. The first one is your context, and the second one is nothing but this on init listeners reference. Okay, so here the first parameter is context. So context is nothing but your environment where you people are creating this text to speech, and then listener, and this listener is nothing but your on init listener. Now when your text to speech is initialized, ultimately it is going to call your on init method. Okay, and now when the on init method is triggered, okay, then what we people are going to do in that case, firstly we are going to check it out that, okay, now see here, this on init method is having the parameter as int status. Okay, on init parameter काय आहे, int status. So it is going to return you one kind of status code. Okay, की currently तुमच्या text to speech चा status काय आहे. So here, firstly, you need to check it out that whether your text to speech is initialized successfully or not. Okay, so firstly we are going to check it out if status is equal to text to speech dot success is there or not. ठीक आहे, हे तुमचं सक्सेस आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. फाईन. Then after you find it that it is
successfully initialized, then now you are going to set the particular language for your text to speech. Okay, by using the set language method. So int result is equal to tts dot set language. Okay, in bracket, for example, local dot us. Now, again, suppose if this particular language is supported by your system or not, that thing you want to check. ठीक आहे. सो आता सपोज परत तुम्हाला हे चेक करायचं आहे की जी के लँग्वेज आपण सप्लाय करतोय, ओके, वेदर दिस लँग्वेज इज सपोर्टेड बाय युअर सिस्टम और नॉट. So again you can check it out if the result is equal to text to speech dot language missing data आहे का. सी कधी कधी लँग्वेज सपोर्टेड असते पण त्याचा डेटा परत म्हणजे डेटा नाही रिट्राईव्ह होऊ शकत. नाव इट मे हॅपन बिकॉज ऑफ एनिथिंग. हे कधी कधी आपल्या सिस्टीममुळे पण होतं. ठीक आहे, आपला मोबाईल हँगच झाला किंवा काहीतरी प्रॉब्लेम इंटरनली प्रॉब्लेम आला ऍट दॅट टाइम ऑल्सो यू आर नॉट एबल टू गेट द लँग्वेज डेटा. ओके, सो ऍट दॅट टाइम ऑल्सो यू कॅन हॅव द स्टेटस ॲज लँग अंडरस्कोर मिसिंग अंडरस्कोर डेटा or the language is not supported. म्हणजे तुम्ही जी के लँग्वेज प्रोव्हाइड करता that language is not supported. Okay, so that you can check it out with the help of this result code. Okay, now just this thing we are going to do firstly, and after that, now once your text to speech is initialized successfully, okay, now what is the next thing? Now the next thing is now you want to actually speak the text. ठीक आहे. आता काय करायचंय आपल्याला बघा की युजरने ठीक आहे बाबा की एखादा टेक्स्ट प्रोव्हाइड केला. ओके, टेक्स्ट प्रोव्हाइड केल्यानंतर ना आता त्या टेक्स्टला तुम्ही लँग्वेज सेट केला. ओके, यू हॅव सेट द लँग्वेज फॉर द टेक्स्ट. जी काही आपल्याला स्पीक करायचंय तो ती लँग्वेज आपण सेट केली. आपण त्या लँग्वेजला चेक केलं की येस द लँग्वेज इज सपोर्टेड बाय माय सिस्टम और नॉट. ओके, आफ्टर दिस नाउ यू वॉन्ट टू स्पीक द टेक्स्ट. आता याच्यानंतर ना नेक्स्ट स्टेप काय की आपल्याला त्या टेक्स्टला स्पीक करायचंय. फॉर दॅट पर्पज हिअर वी पीपल आर युझिंग द स्पीक मेथड ऑफ युअर टेक्स्ट टू स्पीच क्लास. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण टेक्स्ट टू स्पीच क्लासची कुठली मेथड वापरतो? स्पीक. ओके, अँड नाउ हिअर फॉर द स्पीक द फर्स्ट पॅरामीटर दॅट यू पीपल आर सप्लाइंग इज नथिंग बट द टेक्स्ट. ठीक आहे, जे काही टेक्स्ट तुम्हाला स्पीक करायला द्यायचंय तो टेक्स्ट, that is nothing but your first parameter. Now the second parameter is text to speech dot, we are using this one integer code, okay, that is nothing but q underscore flush. Now what is this q underscore flush? See, आपण ज्या टेक्स्ट टू स्पीचला एखादं इनपुट देतो, ठीक आहे, तर ते एका क्यू मध्ये प्लस केलं जातं. आता मी जर म्हटलं फॉर एक्झाम्पल हॅलो क्लास गुड मॉर्निंग, राईट, तर मी हॅलो स्पीक केल्यानंतर ना मला परत एकदा हॅलो वर्ड नकोय. नाव आय वॉन्ट टू रीड द नेक्स्ट टेक्स्ट लाईक क्लास, राईट. सो ऑलरेडी जो काही इनपुट दिलेला असेल ते मला फ्लश आउट करायचं. आय डोंट वॉन्ट द ओल्ड इनपुट. ओके, आय जस्ट वॉन्ट टू सी द रिसेंट इनपुट. ओके, सो that you can do with the help of this text to speech dot q underscore flush. And then the third parameter is your null. Now third parameter is actually what? It is the bundle to be passed. So actually आपल्याला इथे बंडल वगैरे काही पास करायचा नसतो. So here we are just setting a null value. Now if you people want to set the pitch and speed rate of your particular text to speech, okay, at that time we are having the methods set pitch and set speed rate. Okay, here we are passing the float values. And now once your text to speech is used completely, now you are going to shut down your text to speech. See, कधी पण लक्षात घ्या, आपण कुठलाही रिसोर्स वापरू दे, वी नीड टू रिलीज दॅट रिसोर्स. ठीक आहे, सो ते रिलीज करण्यासाठी वगैरे इथे आपण काय वापरणार आहे? शटडाऊन मेथड. ओके, नाव सी इट्स एक्झाम्पल. ठीक आहे, आता आपण याचं एक एक्झाम्पल बघूया की हे टेक्स्ट टू स्पीच ऍक्च्युली वर्क कसं करतं. सो लेट अस क्रिएट वन सॅम्पल ऍप, फाईल, न्यू Android application project. Okay, now this is my text to speech sample. Just a minute. Okay, so see here, we have created text to speech sample project. Now provide the
API level as ice cream sandwich. Now go up to the next final finish stage. Okay. Now delete this hello world text view. Okay. And now suppose here, what we want to do is we want to set the text. Okay. So activity underscore main dot XML. Suppose here we are going to take the edit text for inputting text. ठीक आहे आणि त्या edit text मध्ये जे काही user input देईल ते आपल्याला text to speech through speak करून दाखवायचं. Okay, so let us now create a linear layout instead of your frame layout. Okay, and provide its orientation as vertical. Okay, orientation is equal to vertical. And now here just I will drag and drop here components. Okay, I will drag here edit text, and then here suppose on button click we are going to speak the text. Okay, button click ला आपल्याला तो text speak करायचंय. So let us provide now the caption for your button नावाचं caption change करूया. So let us provide here suppose speak. ठीक आहे, fine. Come to your main activity.java file. Here first we delete all the unwanted stuff. Now here firstly declare the object of edit text. ठीक आहे, कारण आपल्याला नंतर तो डेटा रिट्राइव्ह करायचा आहे. सो लेट इट बी
Support it. Fine. And then do what? Toast dot length underscore long and then call your show method. Okay. Now, what kind of error it is showing? Just a minute. Rename in file R म्हणजे इथे काहीतरी चुकलेलं आहे. जस्ट अ मिनिट. कॉन्टेक्स्ट दिलं आपण. त्यानंतर आपण टेक्स्ट सप्लाय केलं. Then we have done toast dot length underscore long and then we have called show method. काय प्रॉब्लेम आहे? ओके फाईन. परत एकदा टाईप करते मी 1 मिनिट. टोस्ट डॉट मॅक टेक्स्ट. ओके. First parameter this, then language not supported, then duration is toast dot length underscore long and finally we are calling show method automatic येत नाहीये म्हणजे हा एरर म्हणतोय. ओके जस्ट अ मिनिट. या काय तिथं मी धिस वापरल्यामुळं काय होतं तर ते तुमच्या टेक्स्ट टू स्पीचला कन्सिडर करताय. ओके. आता आपल्याला हे टेक्स्ट टू स्पीचला कन्सिडर करून चालेल का नाही? आपल्याला मेन ऍक्टिव्हिटीला कन्सिडर करायला पाहिजे. ओके. सो लेट सपोज वी हॅव डन गेट ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट. ओके. नाव युअर एरर इज गॉन. ठीक आहे. आणि जर समजा हे जर नसेल तर तुमचं लँग्वेज प्रॉपरली सेट झाली. ओके. Then after this, now once your language is set, ठीक आहे. आता लँग्वेज सेट झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचंय? एल्स म्हणजे एल्स ला कधी जाईल की माझी लँग्वेज आता प्रॉपरली सपोर्टेड आहे. ओके. नाउ वन्स माय लँग्वेज इज सपोर्टेड, नाउ सपोज आय वॉन्ट टू सेट द पिच अँड द स्पीड. ओके. सो हियर आय कॅन डू व्हॉट? सेट pitch. Suppose it is your 2f. Okay. Then I want to set the speed rate. Okay. So set speed rate is equal to, suppose I am supplying 3f. Okay. Okay. Now this is the end of your int if status is equal to this one. Now this is the end of your on init and this is the end of your text to speech registration. Fine. ठीक आहे. आता आपण टेक्स्ट टू स्पीचचं सेटिंग केलं सगळं. आता नेक्स्ट थिंग काय की बटनचा ऑन क्लिक इव्हेंट रजिस्टर करा आणि बटनच्या क्लिकला जे काही आपलं टेक्स्ट असेल तर स्पीक करा. सो हिअर नाव यू कॅन डू वॉट? स्पीक बट dot set on click listener. Okay. And now here suppose again I am going to do this thing anonymously. So new view dot on click listener. Okay. Now here again I am using it anonymously. तुम्हाला हे anonymously डिक्लेअर केल्यानंतर समजतं ना? डू यू अंडरस्टँड? जर anonymously करायचं नसेल तर इथं आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला क्लासला इम्प्लिमेंट फ्रॉम ऑन क्लिक लिस्नर करावं लागेल. मग बटनला सेट ऑन क्लिक लिस्नर करावं लागेल आणि मग सेपरेटली ऑन क्लिक व्ह्यू मेथड घ्यावी लागेल. ओके. So now see here, now when the user is going to click on the button, now what should be done? Now your text should be retrieved from your edit text, right? So text data is equal to et text dot get text, okay, dot to string. Text to retrieve केला. Now you want to supply this for speaking to your text to speech class. So now what is the next thing? TTS dot call your speak method. Okay. And now here my text is text data. Okay. Then Q is what? It is nothing but your text to speech dot Q underscore flush. Okay. And the third parameter is null. That's it. Understood? लक्षात आलं का आपण काय काय केलं ते? What we have done here? We have taken one edit text, we have taken one button,
Now, whatever the user is going to enter inside your edit text, that you want to speak out through your text to speech class, right? And now when this thing happens, when the user clicks on the button, right? मग इथे आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय? We have initialized your edit text. We have initialized your button. Okay. Then we have initialized your text to speech. Now, during initialization of text to speech, we have set the language, we have set the pitch rate, we have set the speed rate. Okay. And when the user is going to click on the button, then we have implemented your on click listener. Right. And now within this on click listener, just we are going to call the text to speech speak method. Okay. Now see its execution. So here run as Android application. Just a minute. Wait, wait. सी मगाशी तुम्हाला ऐकू आलं होतं पण ते स्पीड रेट जास्त हाय झालं जरा त्यामुळे ते काय बोललो ते आपल्याला कळालंच नाही. ओके सो मी आता थोडंसं स्पीड रेट कमी केलंय. नाव लेट अस सी ओके हाऊ इट विल वर्क. हॅव यू हर्ड टेक्स्ट टू स्पीचचं प्रोग्रामचं आउटपुट ऐकू आलं? नाही मॅम, परत एकदा. ओके वेट. Now have you heard? येस मॅम. या ओके सो दिस इज अ युअर टेक्स्ट टू स्पीच. आता याच्यामध्ये बघा ऍक्च्युली आणखीन तुम्हाला जर याला ऍडव्हान्स करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. हिअर फॉर युअर पिच अँड स्पीड रेट यू कॅन टेक अ सिग बार कंट्रोल. ठीक आहे तुम्ही एक सिग बार कंट्रोल घेऊ शकता.
where you can set the maximum its मॅक्सिमम व्हॅल्यू. जसं की आपला प्रोग्रेस बार असतो ना, तसा सिक बार असतो. ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला तो सर्कल भेटतो बघा, राईट. तर त्या सर्कलला ड्रॅग अँड ड्रॉप करून, जसं आपल्याला तुम्ही बरेच इमेज रिलेटेड ऍप्स मध्ये बघता बघा, ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट लेवल कमी जास्त करण्यासाठी सिक बार प्रोव्हाइड केलेला असतो. सो दॅट यू कॅन हॅव देअर. ओके, सो सिक बार तुम्ही घेऊ शकता अँड देन यू कॅन हॅव अ पर्टिक्युलर टेक्स्ट टू स्पीच. ठीक आहे, तर सिक बार घेऊन सुद्धा तुम्ही तुमचा पिच आणि स्पीड कंट्रोल करू शकता. सो दिस इज एक्झाम्पल अबाउट युअर टेक्स्ट टू स्पीच. आता आणखीन पण जर कोणाचा मायक्रो प्रोजेक्ट राहिलेला असेल, दॅन यू कॅन ट्राय फॉर युअर सपोज स्टोरी रिडिंग ऍप. ठीक आहे, एखादी स्टोरी इनपुट तुम्ही देताय, शॉर्ट स्टोरीज फॉर सपोज किड्स. ओके, अँड देन you are just supplying your text to speech, and now one by one word you are retrieving from your particular file, पीडीएफ मधनं किंवा तुमच्या वर्ड फाईल मधनं एखादं वन बाय वन वर्ड तुमचा रिट्राईव्ह करा आणि नंतर तो टेक्स्ट टू स्पीचला इनपुट द्या अँड दॅन युअर स्टोरी इज गोइंग ऑन. राईट. सो असंही एखादं सिम्पल मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही कोणी करू शकता. ओके, जर अजूनही कोणी केलं नसेल देन यू कॅन गो फॉर इट. ओके, नाव सी द नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, आता ऍक्च्युली नेक्स्ट कन्सेप्ट तुमचं ऑडिओ रेकॉर्डिंगचं आहे. आता बघा, या तुमच्या पीपीटी मध्ये मी तुम्हाला ते सिक बार सप्लाय करून प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, सो यू कॅन सी फ्रॉम इट. आता नेक्स्ट आहे ऍक्च्युली recording audio. Okay, so now see here, actually for recording audio what we requires is we requires a media recorder class. Okay, for recording audio what we requires the media recorder class. Now see, what are the steps to use this media recorder. आता याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये आपल्याला काही घुसायचं नाहीये. ठीक आहे, सो व्हॉट आर द स्टेप्स फॉर युझिंग युअर मीडिया रेकॉर्डर इज first step is instantiate the object of media recorder object. Then second thing is what, see आता आपण जेव्हा मीडिया रेकॉर्डिंग करतो, रेकॉर्डिंग करताना आपल्याला आउटपुट फाईलचा फॉर्मॅट डिफाईन करावा लागतो. दॅट मीन्स आफ्टर युअर रेकॉर्डिंग इज फिनिश्ड इन व्हॉट फाईल टाईप युअर रेकॉर्डिंग शुड सेव्ह. राईट. So for that purpose we need to set the audio for we need to set the output formats. Then we need to set the audio source. म्हणजे तुम्ही व्हॉइस इनपुट कुठनं देताय, व्हॉइस कॉल मधनं देताय, मायक्रोफोन मधनं देताय, कशामधनं देताय. ओके, सो फ्रॉम where you people are supplying your input फॉर ऑडिओ रेकॉर्डिंग. राईट, ऑडिओ रेकॉर्डिंग म्हणजे आपण व्हॉइस सप्लाय करणार. राईट, सो ऑडिओ रेकॉर्डिंग साठी मेनली आपल्याला काय सेट करावा लागतो, वी नीड द ऑडिओ सोर्स, we need to set the output format. Okay, then we need to set the output file name. Okay, रेकॉर्डिंग कम्प्लीट झाल्यानंतर ना कुठल्या फाईल नेमनी, कुठल्या नावाने ती फाईल सेव्ह व्हायला पाहिजे. ओके, सो हिअर ऍक्च्युली यू नीड टू प्रोव्हाइड द कम्प्लीट पाथ ऑफ युअर फाईल. म्हणजे जर मी एखादी फाईल सप्लाय करत असेल तर मला ते माझं एक्सटर्नल स्टोरेज स्लॅश, ओके, देन द पर्टिक्युलर ऑडिओ रेकॉर्डिंग डॉट 3GP फॉर एक्झाम्पल. राईट, हे असं तुम्हाला पाथ सेल्फ प्रोव्हाइड करावं. कम्प्लीट पाथ नेम यू नीड टू सप्लाय फॉर युअर output file. Okay, then the next thing is what, here whenever we people are using audio recording, at that time keep in mind internally your Android system does the encoding of your input. तुम्ही जे काही ऑडिओ प्रोव्हाइड करता त्याचं एन्कोडिंग करत असते सिस्टम. राईट, सो फॉर दॅट एन्कोडिंग वी नीड टू सप्लाय द एन्कोडिंग व्हॅल्यू. ओके, सो एन्कोडर व्हॅल्यू ANR_NB ANR_WB अशा असतात. ओके, जे आपण नेहमी यूज करतो, दॅट इज नथिंग बट AMR_NB. ओके, नाव हिअर keep in mind we need to set these four methods compulsorily. We need to set the audio source, we need to set the audio encoder, we need to set the output format, and we need to set the output file. Okay, and after that, now for start recording you can call the start method of media recorder, and to stop recording we are going to call the stop method of media recorder. Okay, so this is what your media recorder class that we people are using for doing audio recording. Okay, now see here, just a minute.
जंप झालं. सॉरी. Yeah. Okay, audio recording. But see, whenever we people are doing the audio recording, at that time you must have the following permissions to be set inside your Android manifest.xml file. ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्याला आपल्या सिस्टीम, आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनचे काही परमिशन्स लागतात. विदाउट दोज परमिशन्स यू पीपल आर नॉट एबल टू रेकॉर्ड. Okay, so what are the permissions? The permissions are record underscore audio, write external storage, and storage. Okay, these three permissions are required. Now, how to supply these three permissions? These three permissions mainly we people are going to supply inside your Android manifest.xml file. ठीक आहे, तुम्ही ते कुठून सप्लाय करणार? अँड्रॉइड मॅनिफेस्ट डॉट XML फाईल मधनं सप्लाय करणार. Now that you people are going to add the users permission tag. Okay, and within this users permission tag, now you are going to supply the Android colon name attribute. Okay, मग आता नेम attributes कसे सप्लाय करणार आपण? Android dot permission dot record audio for audio recording. Then to store your file inside your mobile device. आता आपल्या मोबाईल डिव्हाइस मध्ये मला जर एखादी फाईल सेव्ह करायची असेल, then I require the right external storage permission. Okay, so here Android dot permission dot right underscore external underscore storage. And then the next thing is now you need to supply the storage permission there. Okay, next आपल्याला काय सप्लाय करावं लागतं? Storage permission. For example, see, suppose if you wish to do the audio recording, okay, at that time, suppose आपल्याकडे स्टार्ट रेकॉर्डिंग आणि स्टॉप रेकॉर्डिंग नावाचे बटन्स असतील. सो व्हॅन यू क्लिक ऑन स्टार्ट रेकॉर्डिंग, दॅन यू आर गोइंग टू डू दिस पर्टिक्युलर थिंग. ओके, त्याच बघा आपण हा कोड कसा लिहिणार? मीडिया recorder is equal to new media recorder. Okay, and then you are going to set firstly the audio source, and the audio source value is like media recorder dot, the class name is audio source dot mic. That means now you are going to supply the input from your microphone. ठीक है, तुम्ही microphone through input देता है. So the first we are going to use the method set audio source. Then the second method we are going to do is set output format. Now for setting output format, now we are going to use media recorder dot output format dot, and now you are going to supply the output format, and that is nothing but 3 underscore GPP. ठीक आहे, मोस्टली आपल्याला इक्लिप्स मध्ये हे एकच फॉर्मॅट दिसेल 3GP. ठीक आहे, सो मीडिया रेकॉर्डर डॉट आउटपुट फॉर्मॅट डॉट 3 underscore GPP. And then we are going to set the audio encoder. The audio encoder is media recorder dot audio encoder dot AMR underscore NB. Okay, and then you are going to supply the path for your file name. Okay, so the set output file path underscore name. Now it is like, सपोज आता तुम्हाला एखादी फाईल जर क्रिएट करायची असेल तर मी कशी क्रिएट करेल? आय विल राईट लाईक दिस, स्ट्रिंग एम फाईल इज इक्वल टू environment dot, okay, get external storage directory. ठीक है, then dot get absolute path. Okay, and then ahead to this you are going to supply your file name. For example, audio dot 3GP. Okay, and now this particular M file you are going to pass to this set output file. Okay, and after that now you can call the prepare method so that your media recorder is now ready to record something. Okay, so recorder dot prepare, and finally you're going to call recorder dot start. Okay, so this code we are going to provide for starting your recording. Finally, at the end, when you want to finish the recording, just call recorder dot stop and recorder dot release method.
ओके, रेकॉर्डर डॉट स्टॉप आणि रेकॉर्डर डॉट रिलीज मेथड फायनली कॉल करायची टू स्टॉप द recording. So once your recording is stopped, now your file is saved. Okay, so this is what your recording audio. याचे एक्झाम्पल मी तुम्हाला नंतर सप्लाय करते. ठीक आहे, आय हॅव डन इट बट देर इज अ स्मॉल एरर. सो मला थोडंसं त्याला जरा क्लिअर करायचंय, कारण बिकॉज सी आय थिंक इट इज हॅव्हिंग अ डेप्रिकेटेड. ठीक आहे, काहीतरी डेप्रिकेटेड मेथड्स कदाचित मी वापरतेय. सो आय नीड टू डील विथ इट. सो मी याचं एक्झाम्पल आत्ताच घेत नाही. एक्झाम्पल याचं मी तुम्हाला नंतर न सप्लाय करते. ओके, नाव सी द नेक्स्ट थिंग दॅट इज नथिंग बट कॅमेरा. नाव आता आपल्याला माहिती आहे की आपल्या सिस्टीम मध्ये कॅमेरा आहे, राईट? सो नाव हाऊ टू डील विथ दॅट कॅमेरा, हाऊ टू मेक यूज ऑफ कॅमेरा फॉर कॅप्चरिंग युअर फोटोज, फॉर कॅप्चरिंग युअर व्हिडिओज. ठीक आहे, व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी आणि फोटो कॅप्चर करण्यासाठी आपण कॅमेरा कसा वापरतो. ओके, सो हिअर camera is mainly used to capture the picture and video. Now in Android we can deal with the camera in two ways. One way is by using your implicit intent, and the second way is by creating your own camera API. Right, camera API चा वापर करून स्वतःचा own camera build करणे. Okay, this is the second way. First way is to use your camera intent. That is nothing but it's a implicit intent. Okay. And what's the second way? The second way is to use your camera API. Now here, instead of this word file, I will show you the another concept. Okay. Just wait. कारण त्याच्यामधनं तुम्हाला इझिली कळेल थोडंसं. Just a minute. Okay. So see here in Android, okay, camera, it is actually a hardware device that allows you to capture your pictures and videos. Okay, so here we can deal with the camera by using either your camera intent or by using your camera API. Now if you wish to use your camera intent, okay, आता जर समजा कॅमेरा इंटेंटचा वापर करायचा असेल ना, this is implicit intent. Okay, now we can capture pictures without using camera class. म्हणजे लक्षात घ्या, इम्प्लिसिट इंटेंट जेव्हा आपण वापरतो असं ते कॅमेरा क्लासची वापरायची गरज नाहीये. सिम्पली द इम्प्लिसिट इंटेंट, ओके, बाय युजिंग इट्स ऍक्शन व्हॅल्यूज. हे तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, तुम्ही इम्प्लिसिट इंटेंट कसं क्रिएट करतात हे बघितलेलं आहे. ओके, सो हिअर these intents action types, okay, this belongs to actually the media store class. Okay, हे कोणाला बिलॉंग करतात? मीडिया स्टोर क्लासला बिलॉंग करतात. आणि नाव दिस मीडिया स्टोर इज ऍक्च्युअली what it is one of the database of your content provider. ठीक आहे, आपलं जे काही बेसिक कॅमेरा असतो आपल्या मोबाईल फोन मधला, त्याचा एक कंटेंट प्रोव्हायडर त्यांनी दिलेलं असतं ना. कंटेंट प्रोव्हायडर डज व्हॉट, इट सप्लायज दॅट ऍप्लिकेशन्स डेटा टू द आउटसाइड. त्यांनी त्यांचा डेटाबेस किंवा त्यांच्या व्हॅल्यूज बाहेरच्या ऍप्लिकेशनसाठी ओपन ठेवतात through content provider. Okay, so here we will use an intent action type of media store dot action underscore image underscore capture if you wish to capture the image, and if you wish to capture the video, then you can use action underscore video underscore capture. मला जर पिक्चर कॅप्चर करायचं असेल तर माझा ऍक्शन काय असेल, ऍक्शन टाइप काय असेल, मीडिया स्टोर डॉट ऍक्शन अंडरस्कोर इमेज अंडरस्कोर कॅप्चर. तेच जर मला व्हिडिओ कॅप्चर करायचा असेल तर माझा मीडिया टाइप काय असेल, मीडिया स्टोर डॉट ऍक्शन अंडरस्कोर व्हिडिओ अंडरस्कोर कॅप्चर. Okay, now this action type we can use to launch an existing camera application on your phone. Okay, and now in Android, keep in mind this media store is actually the database which shows the pictures and videos. Okay, so see here how I am going to create an intent. I'm going to create an intent like this. Intent
camera intent is equal to new intent, and then we are just going to supply your action type. My action type कशी देणार आपण? Android dot provider dot media store dot action underscore image underscore capture. Okay. Now see, whenever we people are using implicit intent, now you know that how to start an activity with the help of intent by calling start activity and passing the intent as a parameter, right? पण आता इथं लक्षात घ्या, ज्यास आपण कॅमेरा ब्लूटूथ यांच्याशी डील करतो, at that time we are not going to simply call start activity. Now at that time we are using one special method, and that special method is nothing but start activity for result. Okay, the special method कुठली आहे? Start activity for result. Now what is this? Just a minute. Yeah. Okay. So whenever you people are going to use your camera intent, at that time, for the first step is what? Declare your action type within your intent. Okay. And then start the camera intent by calling start activity for result method. Okay. कुठली method आहे? Start activity for result method. And now to this start activity for result method, we are just going to pass the two parameters. One is nothing but your intent object, and second is nothing but here we people are passing some kind of integer code. इथे आपण एक request code set करतो. Okay, for start activity for result, we are providing a request code there. Okay, now when we are using a start activity for result method, okay, at that time keep in mind one compulsory method we are going to supply, and that is nothing but on activity result. Start activity for result ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आणखीन एक कंपल्सरी मेथड आपण सप्लाय करायला पाहिजे, आणि ती मेथड म्हणजे कुठली? ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट. कीप इन माइंड, आपण स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट मेथडला ओके जो काही सेकंड पॅरामीटर आपण पास करू रिक्वेस्ट कोड, ती रिक्वेस्ट येते तुमच्या या ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट कडे. ओके, अँड नाव विदिन दिस we are going to check it out that whether the request is coming from this particular application. म्हणजे ऍक्च्युअली कॅमेराची रिक्वेस्ट कोणाकडनं येते. Okay, this thing is identified by your on activity result method. Okay, so firstly here we are going to check it out that whether the request code that you got inside your on activity result is as same as that of your start activity for result. जर हे दोन्ही रिक्वेस्ट कोड मॅच झाले, then now capture the image. ओके, म्हणजे आता इमेज कॅप्चरिंगचा जो काही कोड असेल तो आपण कशामध्ये लिहिणार? that we are going to supply inside your on activity result method. Okay, so these things we are going to do for your camera application. But if you people wish to use a camera application, at that time keep in mind you must have this particular permission to be set inside your android manifest.xml file. ठीक आहे, लक्षात घ्या, जर आपल्याला कॅमेरा ऍप्लिकेशन वापरायचं असेल तर आपल्याला काय असायला पाहिजे? दिस पर्टिक्युलर परमिशन android dot permission dot camera. Okay, this permission must be set inside your android manifest dot xml file. Okay, and now here suppose you want to say that whatever app you people are creating, okay, now that compulsory requires the camera hardware. म्हणजे त्या मोबाईल फोनला कॅमेरा असायलाच पाहिजे. कॅमेरा जर नसेल तर माझा ऍप वर्क होणार नाही. Okay, so suppose this thing you want to be compulsory there. So at that time you can supply feature value inside your android manifest.xml. Okay, so users hyphen feature and android colon name is equal to android dot hardware dot camera, and there you are supplying required attribute to be true. ठीक आहे, जर समजा तुम्हाला म्हणायचं असेल की गुगल प्ले वरनं माझा ऍप डाउनलोड होताना इन्स्टॉल होताना, ठीक आहे, त्या मोबाईल फोन मध्ये कंपल्सरी पहिलं कॅमेरा आहे की नाही हे चेक करा. जर कॅमेरा असेल तरच ऍप इन्स्टॉल करा.
If you want to say this thing, then you're going to use this users feature tag. ओके, लक्षात येत आहे? मला जर कॅमेरा वापरायचा असेल तर बेसिक थिंग काय? I can use implicit intent. That is nothing but I can use the camera intent. Okay. Now, how to create a camera intent? By using your intent class. Intent I is equal to new intent. And now to this, we need to supply the action type. Action type कशी असणार आहे? Android dot provider dot media store dot your action underscore image underscore capture. If you wish to capture an image. ठीक आहे, पहिल्यांदा इंटेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. आफ्टर दॅट नाउ व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू क्रिएट, यू आर गोइंग टू कॉल द कॅमेरा बाय युझिंग स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट. आता सिंपल स्टार्ट ऍक्टिव्हिटी नाही करणार आपण, काय करणार? स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट. स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्टला दोन पॅरामीटर्स, वन इज युअर इंटेंट ऑब्जेक्ट and the second one is your request code. ठीक है, then what we are going to do inside your on activity result method, we are going to check it out that the request is coming from which particular application. जर तुम्ही सेंड केलेली रिक्वेस्ट आणि ऑन ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्टची रिक्वेस्ट मॅच झाली, then now you're going to provide a code for image capturing. Okay, that means there you people are now going to retrieve the bitmap of your image. तुम्ही आता त्या इमेजचा डेटा वन बाय वन रिट्राइव करणार with the help of your extra attributes of your intent. Okay, so intent's a get extra method call kara and there supply the data attribute. Okay, and now if you wish to use this camera app, then you need to have a camera permission inside your android manifest.xml. Okay, so users permission tag wapra, camera permissions apply kara. The next thing, if you want that your when the user is going to install your application, compulsorily it must have a camera hardware. Okay, then you are going to use users feature tag and supply the feature of camera. Okay, आणि जर समजा आता जे काही इमेजेस कॅप्चर होत आहेत आता या इमेजेस तुम्हाला जर एखादा एक्सटर्नल स्टोरेजला राईट करायचे असतील, then you require the right external storage permission also. Okay, understood? लक्षात येते काय काय करावं लागेल? Okay, now here I will just show you one sample. Okay, याला आपल्याला प्रॅक्टिकली करायचंच आहे. ओके, आता इथे बघा की आपण कसं स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट आणि ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट मेथड कशा इम्प्लिमेंट करतो. ओके, सो हियर फर्स्टली वी आर गोइंग टू क्रिएट अ कॅमेरा इंटेंट. इंटेंट camera intent is equal to new intent, and there you are supplying your android dot provider dot media store dot action underscore image underscore capture. And now here just I'm going to pass start activity for result. Okay, first parameter असेल माझा camera intent आणि second parameter असेल माझा request code. आता इथे रिक्वेस्ट कोड साठी मी सपोज एखादा इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलाय आणि ही रिक्वेस्ट कोड काय आहे? 1888. हाच असायला पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन सप्लाय एनी रिक्वेस्ट कोड. मी इथेही डायरेक्टली मी पास करू शकते. हिअर ऑल्सो आय कॅन डायरेक्टली पास लाईक दिस. फॉर एक्झाम्पल 7, लेट इट बी. सपोज मी म्हटलं माझा रिक्वेस्ट कोड आहे 7, तर इथं मला काय करावं लागेल? नाव इनसाइड माय ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट मेथड. Okay, what I need to check it out? I need to check it out that if request code is equal to 7 आहे का? म्हणजे इथून जो रिक्वेस्ट कोड पाठवलाय मी तो हाच रिक्वेस्ट कोड आहे का? That I need to match. Now if the request code is matched, now I'm going to retrieve the bitmap data of my intent. Okay, so data dot intent object जो काही असेल आपला, ठीक आहे, इथे आपल्याला बघा थर्ड पॅरामीटर इंटेंट गेट होतो जो स्टार्ट ऍक्टिव्हिटी मधनं पास केलेला असतो. मग इथे हा इंटेंट मला गेट झाला की आता मी त्या इंटेंटची गेट एक्स्ट्राज मेथड कॉल करणार and then I am getting the attribute of data. मग डेटा मी रिट्राइव केला की मला त्या इमेजचा बिटमॅप भेटतो. क्लियर? And now if you wish to set this bitmap for your image view control, then you can use image view controls set image bitmap method and then you are going to pass the bitmap value.
हे थेरॉटिकल स्टफ झालं. आता टाइम ऍक्च्युली फिनिश झाला आपला. इट्स 12 o'clock. ओके. ॲट 3 o'clock अगेन वी आर हॅव्हिंग अवर प्रॅक्टिकल सेशन. ठीक आहे. सो त्या प्रॅक्टिकलला आपण कॅमेराचं practical बघूया. Okay, there I will show you how to capture an image, how to capture a video. Okay, and the remaining practical of your SQLite. Okay, so that we will see at 3 o'clock. Fine. जेवढं आता theoretically explain केलं तेवढं कळालंय? Have you Yes. understood? ओके फाईन. सो विल स्टॉप हिअर. सी अँड्रॉइड खूप वास्ट आहे, भयानक वास्ट आहे. प्रत्येक पॉईंट मला पाचवाच चॅप्टर आपला फिनिश होता होईना. वेन टू स्टार्ट द 6th चॅप्टर. सी आत्ताच मी तुम्हाला सांगते, उद्या मी एक्स्ट्रा लेक्चर घेते. ओके. द टायमिंग आय विल टेल यू टुमॉरो बिफोर 1 hour. इज इट ओके? ठीक आहे. नियर अबाउट 12:30 to 1. 12:30 किंवा 1 वाजता वगैरे मी घेईन. ओके. सो टुमॉरो आय विल टेक एक्स्ट्रा लेक्चर. कारण उद्या आपल्याला काही करून कॅमेरा ब्लूटूथ फिनिश करायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पण आणखीन तुमचे कन्सेप्ट राहतात. कंटेंट प्रोव्हायडर आहे, ॲनिमेशन आहे. ओके. सो त्यालाही परत वेळ लागणार आहे आणि परत आपल्याला 6 चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. सो टुमॉरो आय एम गोइंग टू फिनिश द कॅमेरा अँड ब्लूटूथ कन्सेप्ट. ओके. आणि आज 3चंही प्रॅक्टिकल अटेंड करा. कारण SQLite with async task and this camera practical. Okay, we are going to do at 3 o'clock. Fine. We'll stop here. We can left now. Is my voice audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So see here, today we will see the camera practical. Okay. सकाळीच आपण बघितलं की कॅमेरा जर आपल्याला ऍक्सेस करायचा असेल, ठीक आहे, तर आपल्याला 2 ways आहेत. वन वे इज बाय युझिंग your implicit intent concept. Okay, and the another one is by using your camera API. ठीक आहे. कॅमेरा API बद्दल आपण उद्या बघूयात. आज आपण सकाळी इम्प्लिसिट इंटेंट बद्दल बघितलं होतं. Now you know that how to use the implicit intent. Okay, whenever we are using implicit intent, at that time we people are passing the action type. Okay, त्यास आपण काय सप्लाय करतो? Action type. And now see here, ऍक्शन टाईप इथे आता डायरेक्टली तुम्हाला ऍक्शन म्हणून सपोर्टेड नाहीये. हिअर इट इज प्रोव्हाइडेड बाय द कंटेंट प्रोव्हायडर ऑफ युअर कॅमेरा ऍप. आपलं जे ओरिजिनल कॅमेरा असतं, ठीक आहे, त्यांनी कंटेंट प्रोव्हायडर क्रिएट केलेला आहे स्वतःचा. आणि त्यांच्या कंटेंट प्रोव्हायडरमध्ये एक मीडिया स्टोअर नावाचा डेटाबेस आहे. ओके. अँड विदिन दॅट डेटाबेस वी आर हॅव्हिंग अ ऍक्शन टाईप लाईक ऍक्शन underscore image underscore capture if you wish to capture a picture, and action underscore video underscore capture if you wish to capture the video. Okay. Now this thing we have seen in the morning lecture. And then see here, if you people want to start the activity. आता normally आपण activity कशी start करतो? We are just calling start activity and then in bracket we are passing the intent object. बरोबर. आपण काय करतो नॉर्मली? इम्प्लिसिट इंटेंट आपण ज्यावेळेस क्रिएट करतो, वी आर क्रिएटिंग इंटेंट आय इज इक्वल टू न्यू इंटेंट. यू आर सप्लाइंग युअर ऍक्शन टाईप अँड देन सिम्पली यू आर कॉलिंग स्टार्ट इंटेंट आय. बरोबर आहे. स्टार्ट ऍक्टिव्हिटी इन ब्रॅकेट इंटेंट ऑब्जेक्ट. ओके, हे आपण नॉर्मली करतो. बट नाव हिअर वी पीपल आर गोइंग टू यूज, इन्स्टेड ऑफ सिम्पली स्टार्ट ऍक्टिव्हिटी, वी आर युझिंग हिअर स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट मेथड. Okay, now what is the start activity for result and what it is going to do? Okay, so let us do this thing. Now firstly I will show you what is your 23rd practical. Okay, so see here, firstly आपलं practical काय आहे ते बघा पहिलं. Just a minute. Okay, now this is your 23rd practical to develop a program to build a camera. Okay, now here see
What is a program is write a program to capture an image and display it using image view. Then second program is write a program to record a video using various camera methods. ठीक आहे. सो आता आपण काय करूया, लेट अस नाव क्रिएट ओनली अ सिंगल प्रोग्राम ज्याच्यामध्ये मी हे तुम्हाला दोन्ही दाखवते, हाऊ टू कॅप्चर अ व्हिडिओ एज वेल एज हाऊ टू कॅप्चर अ इमेज. Okay, so instead of creating two separate programs, I will just do it in one program itself. Okay, and now that will be your experiment number 23rd program. So here, see now how to create this. So go to file, okay, file, then new, okay, then Android application project, okay, and now here create a folder, experiment 23 underscore camera app. Okay, and now here pick up the minimum required SDK as ice cream sandwich. Then just go on clicking next, next, next up to finish. Okay. Huh? Okay. So now see you. आता इथे बघा आपल्याला पहिल्यांदा तर हे फ्रॅगमेंट अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल मधनं हा हॅलो वर्ल्ड टेक्स्ट व्ह्यू डिलीट करा. ओके, फर्स्टली डिलीट दिस टेक्स्ट व्ह्यू. नाव हियर आता आपल्याला काय करायचं बघा, we are going to capture an image by using your camera. Okay, and whatever image you are going to capture through your camera, that image we need to set to a image view. ती इमेज आपण कोणाला सेट करणार आहे, इमेज व्ह्यू ला सेट करणार आहे. आणि आपण जे काही काय म्हणतात, आपण जे काही व्हिडिओ कॅप्चर करणार आहेत ते आपण व्हिडिओ व्ह्यू ला सेट करणार, बिकॉज यू नो दॅट हाऊ टू डिस्प्ले अ व्हिडिओ. व्हिडिओ आपण प्ले कुठून करतो, व्हिडिओ व्ह्यू थ्रू प्ले करतो. ओके, आणि इमेज कुठून शो करतो, इमेज व्ह्यू मधनं शो करतो. ओके, सो नाउ लेट अस टेक दोज two components and take two buttons. One button, when it is going to be pressed, you are going to take a photo, that is you are going to capture an image. And when the second button is clicked, then you are going to capture the video. Okay, suppose हे आपल्याला achieve करायचंय. So here now come to your activity underscore main.xml. Okay, now firstly change the layout of your frame layout to linear layout. Okay, पहिल्यांदा याचा layout थोडासा change करा. Let it be linear layout and its orientation is vertical. Okay, its orientation आपण vertical ठेवलं. Now just drag and drop the components here. Okay, so suppose firstly I am dragging your image view component. Okay, so let it be. त्याला by default suppose IC launcher image तुम्हाला set करायची. So let it be IC launcher. Okay, and then below this I want a button. Okay, here I want a button. Then again I want another button to whom when I'm going to click, it should show the view video inside my video view. ठीक आहे, so इथे परत drag and drop करा video view ला. Okay, fine. So we have taken four components, image view, one button, then again another button and video view component. Okay, so here now let us set it proper. ठीक आहे, हे असू द्यात. बटनला आपण बटन 1 ला कॅप्शन ठेवूयात की लाईक टेक फोटो. ठीक आहे, आणि या टेक फोटोला क्लिक केलं की मग माझी इमेज कॅप्चर व्हायला पाहिजे. ओके, तसंच माझा बटन 2 आहे, याचा सपोज आपण कॅप्शन ठेवूयात कॅप्चर व्हिडिओ. ठीक आहे, किंवा व्हिडिओ लेट इट्स कॅप्शन इज व्हिडिओ कॅप्चर. ठीक आहे, काहीतरी असू द्या, काही फरक पडत नाही. कॅप्चर व्हिडिओ म्हणा किंवा व्हिडिओ कॅप्चर म्हणा, इट्स अ टेक्स्ट, राईट? So suppose video capture, this is my text. Okay, and now here
what I want to do is, now when I'm going to click on the button 1, I want to capture an image. And when I'm going to click on this button 2, then I'm going to capture the video. ठीक आहे. मग आता हे करण्यासाठी एक तर आपल्याला बघा काय करावं लागेल मेन ऍक्टिव्हिटी मध्ये. Firstly, whatever components you have declared inside your activity underscore main.xml, okay? So declare the objects for them, initialize those components, okay? So let us start now. So here button, okay, button image, and second one is for button video, okay, let it be. Now it will say for import. So here we press control space bar, okay. Okay, button झालं. Then define your image view IV, okay, like this. Define your video view VW, let it be, okay. And now here I require the intent, so declare an intent object here. Intent, suppose it is your camera intent, okay. So we have done these things. Here it will say for import intent, okay, so import kara intent la. Now inside your on create method, what you need to do, you need to firstly initialize all these 4 components, okay. So firstly initialize kara yala. Button image is equal to button image button, and then do find view by id, okay, r dot id dot, this is my button 1, okay. Image घेण्यासाठी आपण button 1 declare केलं. Then button video is equal to, okay, now initialize view button, find view by id r dot id dot button 2, ठीक आहे. हे दोन components initialize करून झाले. Now initialize your IV. So IV is equal to image view, then do find view by ID r dot id dot image view 1, okay, like this. Initialize your video view. So VW is equal to image view, okay, and then say find view by ID r dot id dot video view 1. हा, आता इथे मी काय केलंय, VW इनिशियलाइज करते आणि त्याला टाइपकास्ट करते इमेज व्ह्यू ला, चालेल का? सॉरी फॉर दिस. सो लेट इट बी व्हिडिओ व्यू, ठीक आहे. सो इमेज चारही कंपोनेंट्स आपले आता इनिशियलाइज करून झाले. Now next thing is what? Now whenever I'm going to click on the button image, okay, then my camera intent should get started, which is going to capture the image. So now register the on click listener on your buttons, ठीक आहे. मग आता बटन वरती मला ऑन क्लिक लिस्नर रजिस्टर करायचंय. सो बटन इमेज डॉट set on click listener, okay. Now let us define it anonymously. So new view dot on click listener, okay. मग आता बघा मला बटनला क्लिक केल्यानंतर ना काय करायला पाहिजे. नाव आय वॉन्ट टू स्टार्ट, आय वॉन्ट टू इनिशियलाइज माय कॅमेरा इंटेंट, ओके. सो कॅमेरा इंटेंट इज इक्वल टू न्यू इंटेंट, ओके. आता याला आपल्याला व्हॅल्यू कसली पास करायची बघा. नाव हिअर माय व्हॅल्यू दॅट इज माय ऍक्शन टाईप इज व्हॉट, ठीक आहे. आता आपल्याला ऍक्शन टाईप डिफाईन करायचंय. ऍक्शन टाईप कसं यायचं, इट्स युअर मीडिया स्टोर डॉट, ओके. एक तर अँड्रॉइड डॉट प्रोव्हायडर डॉट मीडिया स्टोर करा किंवा डायरेक्टली मीडिया स्टोर डॉट केला तरी काही फरक पडत नाही, ओके. सो लेट इट बी मीडिया स्टोर डॉट ऍक्शन इमेज कॅप्चर, okay. Now this intent I have defined here. Now after this, now I want to start my activity for result, okay. आता आपल्याला start activity काय करायची, not simply start activity. Now I am going to create start activity for result, which is having the 2 parameters. One is your intent. So here my intent is camera intent. आणि आता इथे आपल्याला रिक्वेस्ट कोड पाठवायचे. नाव माय रिक्वेस्ट कोड मे बी एनिथिंग, मी रिक्वेस्ट कोड काहीही देऊ शकते. सपोज आय एम प्रोव्हाइडिंग अ रिक्वेस्ट कोड लाईक 8, let it be 8 for
image capture. Okay, and now when I'm going to use the start activity for result method, at that time keep in mind you should compulsory implement on activity result method. ठीक आहे, त्याच्यासाठी परत आपल्याला कुठली मेथड कॉल करायला पाहिजे? ऑन activity result. So here स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट केला आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर ना काय करायचं आपल्याला? जस्ट अ मिनिट, ते कॅपिटल नाही, स्मॉल ऑन. यस, स्मॉल ऑन ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट नाव विच इज हॅव्हिंग द 3 पॅरामीटर्स. ओके, ठीक आहे. काय केलं आपण? बटन इमेजला क्लिक केल्यानंतर आपण कॅमेरा इंटेंट क्रिएट केलं, ज्याचा ऍक्शन टाइप काय आहे? इमेज कॅप्चर आहे. तिथून आपण आता कोणाला कॉल करतोय? स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर result ला कॉल करते. Now here within your start activity for result, now what you are going to check it out? You are going to check it out that if request code, okay, if it is equal to 8, म्हणजे काय? ही रिक्वेस्ट माझ्या इमेज साठीची आहे का? राईट, बिकॉज स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट इमेज कॅप्चर साठी आपण स्टेटस कोड काय ठेवलाय? रिक्वेस्ट कोड 8 ठेवलाय. Okay, so here firstly we are going to check it out if request code is equal to 8 आहे का? If it is equal to 8, then what you people are going to do? Now you people are going to get the bitmap there. Okay, so here now retrieve bitmap. So let it be bitmap bm is equal to, okay, and now this bitmap I will get from my intent. ओके, हा बिटमॅप मला कुठून भेटणार आहे? या इंटेंट पासून भेटणार आहे. मग इंटेंट काय आहे माझा? डेटा. सो नाव जस्ट डू व्हॉट कॉल कॅमेरा, सॉरी नॉट कॅमेरा इंटेंट, डेटा डॉट गेट एक्स्ट्रास डॉट गेट. ओके, अँड नाव हियर यू कॅन पास द व्हॅल्यू ॲज डेटा. एक तर हे असं करा किंवा डायरेक्टली गेट डेटा म्हटलं तरी काही फरक पडत नाही. ओके, सो लेट इट बी suppose bitmap bm is equal to data dot get extras dot we are getting the extra of data key. Okay, now after getting this bitmap, आता आपल्याला काय करायचंय? जो काही bitmap retrieve झालाय, now I want to set this bitmap image to my image view. Okay, so त्याच्यासाठी आता आपला बघा इमेज व्ह्यूचा ऑब्जेक्ट काय? iv. तो से iv dot set bitmap. Okay, set image bitmap, not only bitmap, set image bitmap, and now here I'm going to pass the object as bm. That's it. मी आता एवढं केलं की काय होईल? जी काही इमेज माझी कॅप्चर झालेली आहे, ओके, जो की माझा कॅमेरा ऍप रिटर्न करेल. आता आता इथं लक्षात घ्या, इथे आपण हे ऑन ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट वगैरे का करतोय? बिकॉज हियर यू पीपल आर डिमांडिंग सम अनदर एक्स्ट्रा ऍप्लिकेशन आणि आपण त्याच ऍप कडून ते काम करून घेतोय. फक्त आपण त्याच्याकडनं रिझल्ट गेट बॅक करतोय. ओके, आपण त्याला रिक्वेस्ट सेंड करतोय की डू दिस थिंग. ओके, अँड आफ्टर युअर वर्क इज कम्प्लिटेड जस्ट वी आर डिमांडिंग द रिझल्ट फ्रॉम दॅट ऍप्लिकेशन. राईट, म्हणून इथं आपण स्टार्ट ऍक्टिव्हिटी फॉर रिझल्ट आणि ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट मेथड्स वापरतोय. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आर यू गेटिंग दिस थिंग? हे कशासाठी केलं आपण? होप सो. ठीक आहे, मग आता हे झालं बघ, माझा इमेजचा कोड झाला. नाव हिअर आय वॉन्ट टू कॅप्चर अ व्हिडिओ. आता मला व्हिडिओ कॅप्चर करायचा. मग हे मी फर्स्ट बटन इमेज वरती मी लिस्नर रजिस्टर केला होता. आता सेम अशाच प्रकारे सेकंड बटन साठी लिस्नर रजिस्टर करा. सो बटन व्हिडिओ डॉट सेट ऑन क्लिक लिस्नर. Okay, and now here again I am going to declare it anonymously. So new view dot on click listener. Okay, आणि आता याच्यामध्ये मला काय करायचं बघा. Now again I am going to create the camera intent, but now instead of action image store I will supply action video store. So मी वरचाच as it is copy करते code. Okay, so here now camera intent is equal to new intent, and now I want to capture a video. So here my action will be media store dot action underscore video underscore capture.
right? Now just we need to provide a separate request code. ठीक आहे. इमेज कॅप्चरिंग साठीचा रिक्वेस्ट कोड वेगळा असला पाहिजे आणि व्हिडिओ कॅप्चरिंग साठीचा रिक्वेस्ट कोड वेगळा असला पाहिजे, बिकॉज द कॅमेरा ऍप शुड नो व्हॉट काइंड ऑफ रिक्वेस्ट यू आर सेंडिंग. तुम्ही कशा टाईपची रिक्वेस्ट सेंड करता हे त्याला कळायला पाहिजे, राईट? So here camera intent comma 9. Now we are calling start activity for result, and now our two parameters are firstly the intent काय आहे आपला camera intent, and my second parameter is nothing but the request code. आणि रिक्वेस्ट कोड काय सप्लाय केला मी 9. ओके. मग आता काय करायचं बघा, परत ऑन ऍक्टिव्हिटी रिझल्ट मेथडच कॉल होईल तुमची. Now here just you are going to check it out that if your request code is equal to 9 आहे का. If your request code is equal to 9, if it is equal to 9, then capture the video, right? मग आता व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हिअर वी रिक्वायर्स नाव द URI. ओके. व्हिडिओ व्ह्यू साठी आपल्याला इथे काय लागतो, URI लागतो. सो फर्स्टली गेट द URI U is equal to, and now this URI I'm going to get from my this intent object itself. So just call data.getData. Okay. Data.getData केलं की मला URI चा ऑब्जेक्ट रिटर्न होईल. Okay. And now this URI I'm going to set it for my video view. Simple. ठीक आहे. सो आता इथे बघा, URI आपण रिट्राइव केला data.getData नी. Now just do what? Set your video view object. It's vw.set video URI method, right? So set video URI आणि ब्रॅकेट मध्ये तो URI चा ऑब्जेक्ट पास केला, इट्स यू. ओके. ठीक आहे. आणि आता बघा, मला काय करायचंय, URI सेट केला मी. ठीक आहे. आफ्टर दॅट आय जस्ट वॉन्ट टू यूज माय मीडिया कंट्रोलर देअर, राईट? सो सेट मीडिया कंट्रोलर इथे आपण वापरू शकतो. And you can say that new media controller. Okay. And here the context I'm going to pass it as a get application context. Okay. आणि याच्यानंतर ना आपल्याला काय करायचंय, सिम्पली वी वॉन्ट टू स्टार्ट युअर व्हिडिओ टू प्ले, राईट? सो vw.start. क्लिअर? हे लक्षात आलंय? इमेज कशी कॅप्चर करायची आणि व्हिडिओ कसा कॅप्चर करायचा. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yeah. Okay, fine. So now let us see its execution. ठीक आहे. आता हे इम्युलेटर वरती तर काही कॅमेरा नसतो. So we have to test this application on mobile itself. So just wait for a minute. I will take it to my mobile. Okay. ठीक आहे. मी ह्या मोबाईलला घेते जरा. Okay, just wait. Yeah, fine. Okay. So here I have already taken this particular app. ठीक आहे. सो आता बघा, मी जर आता टेक फोटोला जर क्लिक केलं, नाव इट शुड स्टार्ट माय कॅमेरा. इज माय स्क्रीन विजिबल? Yes, ma'am. Okay, so when I'm going to click on tech photo, see here what is happening. It is opening my camera app. बरोबर. हे काय करतोय, कॅमेरा ऍप ओपन केलं. कॅमेरा ऍप ओपन केल्यानंतर ना बघा, इमेजेस कॅप्चर होती तुमची, व्हिडिओ नाही. ओके. सो व्हॅन आय एम गोइंग टू क्लिक ऑन दिस इमेज, ठीक आहे, मी हा पिक्चर कॅप्चर केला. कॅप्चर केल्यानंतर ना बघा, जर तुम्हाला ओके वाटत असेल तर तुम्ही या राईट टिकमार्कला क्लिक करता. जस्ट क्लिक ऑन दिस टिकमार्क. टिकमार्कला क्लिक केलं की आता बघा, तुमचा जो काही इमेज कॅप्चर झालेला होता तो माझा या इमेज व्ह्यूला सेट झालाय, राईट? आर यू एबल टू सी द इमेज? Yes, ma'am. Okay. And now when I'm going to click on this video capture, now it is started capturing the video, right? So आता या and again. Okay. Now if it is okay, then just I'm going to click on the tick mark.
सी, दिसला तुम्हाला व्हिडिओ कॅप्चर झालेला आपला? हॅव यू सीन? Yes, ma'am. फाईन. सो Yes, ma'am. लक्षात आलं? मग आपण इमेज कशी कॅप्चर करतो आणि व्हिडिओ कसा कॅप्चर करतो. ठीक आहे. बट सी, इट इज जस्ट फॉर युअर ऍप्लिकेशन इटसेल्फ. हे अजून तुमच्या याला सेव्ह नाही झालं. जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर परत आता तुम्हाला ते फाईल रायटिंग कन्सेप्ट कडे जावं लागेल आणि ते नाही आपल्याला एवढं सिलेबसला. ठीक आहे. सो मी आता जास्त डिटेलमध्ये घुसत नाही, फक्त एवढं लक्षात आलंय. हे कळालं दोन्ही इमेज. Fine. So now let us move to the next example. Okay, just a minute. Stop sharing. Okay. Now I'm going to share it from here. So this was our 23rd practical. Okay, now 24th practical Bluetooth आहे. ते ब्लूटूथ कन्सेप्ट बघितल्यानंतर बघूया. ठीक आहे. 25th practical animations आहे. and actually this practical was optional. कंटेंट प्रोव्हायडर, animation हे ऑप्शनल आहेत प्रॅक्टिकल, आणि ते आपण मी थेरीला घेईन ते, पण प्रॅक्टिकलच्या ह्याच्यासाठी काही घेत बसणार नाही. ओके, एक एक छोटंसं सॅम्पल घेऊन आपण ते फिनिश करूया. नाव सी युअर 26 प्रॅक्टिकल. आपण 27th केलं होतं एस्क्युलाइटचं. ठीक आहे. बट 26 प्रॅक्टिकल इज रिमेनिंग. आता या 26 प्रॅक्टिकल मध्ये बघा काय आहे आपल्याला. Here we need to use your SQLite. ठीक है. Just a minute. Where is, yeah, here it is the manual. Okay. Now here see your 26 practical. And 26 practical is what? Perform async task using SQLite. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा त्यांनी आपल्याला प्रोग्राम काय करायला सांगितलेला आहे. What they told you is write a program to insert data in SQLite database using async task. म्हणजे काय बघा, आपण जे काही डेटा इन्सर्शन जे काही आपण करतो. ठीक आहे. हे डेटा इन्सर्शन आपल्याला काय करायचंय, तर we are going to complete this data insertion by using your async task. ठीक आहे. आता हे async task थ्रू मला कम्प्लीट करायचं असेल तर बघा आपण कसं करायचं. Now for that let us now create fastly a program. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण डेटाबेसचं इन्सर्ट कमांड वगैरे बघितलेलं आहे. डू यू रिमेंबर व्हॉट इज दॅट इन डेटा इन्सर्शन? SQLite क्रिएट कसं करतो आठवतंय? आठवतं का कोणाला? काय करतो आपण SQLite डेटाबेस क्रिएट करण्यासाठी? Come on, at least one, anyone? SQLite ओपन हेल्पर क्लास वगैरे आठवलं का काही? नाही. Okay, let it be. Now see how to create this. Next, 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 finish. सो आपण कुठलाही एक सॅम्पल घेऊयात, काही फरक पडत नाही. तो सपोज एम्प्लॉई डेटाबेस आहे. एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई सॅलरी. ठीक आहे. सपोज हे तुम्हाला डेटाबेस क्रिएट करायचं, तर कसं क्रिएट कराल? Firstly, delete this hello world from fragment_main.html. Okay. Now see here, firstly, आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला एक एम्प्लॉई डेटाबेस असायला पाहिजे ज्याच्यामध्ये एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई सॅलरी असणार आहे. एम्प्लॉई ID ऑटोमॅटिक जनरेट होतोय. सपोज एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई सॅलरी आपल्याला इनपुट घ्यायचंय. ठीक आहे. दिस थिंग वी वॉन्ट टू टेक इनपुट फ्रॉम युजर.
सो याच्यासाठी आपल्याला 2 एडिट टेक्स्ट लागतील आणि ऍड एम्प्लॉई बटनला क्लिक केलं की माझा एम्प्लॉई डेटाबेसला ऍड व्हायला पाहिजे. ओके, सो फॉर दॅट पर्पज फर्स्टली क्रिएट युअर ऍक्टिव्हिटी अंडरस्कोर मेन डॉट एक्सएमएल. ठीक आहे, याच्यामध्ये काय करा, टेक linear layout instead of frame layout. Here we are taking linear layout. Okay, then provide orientation as vertical. Okay, and now here just drag and drop 2 edit text and 1 button there. Okay, so आता मी 2 edit text ला drag and drop करते. One is for taking my employee name. Okay, and the another I want to take it for accepting the salary. Okay, so salary साठी number वाला गया. Okay, and then I want 1 button there. Okay, and या बटनचं कॅप्शन मला काय ठेवायचं आहे, ऍड एम्प्लॉई. ठीक आहे, ऍड एम्प्लॉई केलं आपण. आणि सपोज याला आता आपण ऑन क्लिक ऍट्रिब्यूट डिफाईन करूया. सो लेट इट बी ऑन क्लिक. ओके, आणि ऍड नावाची मेथड आपण काहीतरी कॉल करतोय. ओके, हिअर फर्स्टली प्रोव्हाइड द हिंट्स. ठीक आहे, कुठल्या एडिट टेक्स्ट मध्ये काय एंटर करायचं हे युजरला कळायला पाहिजे. सो प्रोव्हाइड अ हिंट ऍट्रिब्यूट हिअर, एंटर नेम. ठीक आहे, त्यानंतर ना सेकंड याच्यासाठी हिंट देतोय आपण, एंटर सॅलरी. ठीक आहे, देन ठीक आहे, आता हे UI क्रिएट झालं आपलं. बट नाव फर्स्टली वी नीड टू डिफाईन अवर डेटाबेस. मग डेटाबेस डिफाईन करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, वी नीड टू क्रिएट अ क्लास दॅट इज गोइंग टू एक्सटेंड SQLite ओपन हेल्पर क्लास. ओके, सो आपल्या SRC फोल्डरला या, पॅकेजला या, देन राईट क्लिक, न्यू क्लास. Okay, and now provide here your class name. So suppose this is employee helper class. ठीक आहे, सो just say finish. मग आता आपल्याला माहिती आहे आपल्याला या क्लासला काय करायला लागेल, एक्सटेंड हेल्पर क्लास. ओके, आता तुम्ही याला एक्सटेंड केल्यानंतर ना तो तुम्हाला ऑन क्रिएट आणि ऑन अपग्रेड मेथड इम्प्लिमेंट करायला म्हणेल. राईट, सो जस्ट क्लिक हिअर अँड से ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. ओके, आफ्टर दिस आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एक तर याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्टर प्रोव्हाइड करावं लागतं. अँड दिस कन्स्ट्रक्टर इज गोइंग टू ऍक्सेप्ट द पॅरामीटर ऑफ कॉन्टेक्स्ट. ओके, सो हिअर फर्स्टली क्रिएट अ कन्स्ट्रक्टर public employee helper in bracket context con suppose. Okay, and now here I'm going to call the super statement. Okay, and this super statement is going to take my first parameter as context, second parameter as your database name. Okay, so db underscore name, third parameter is null, it is a cursor factory, and your fourth parameter is your db version. Okay, so let these things we are going to supply through constants. ठीक आहे, आता हे कॉन्स्टंट्स काय आपण अजून डिफाईन नाही केलेले. सो फर्स्टली डिफाईन द कॉन्स्टंट्स देअर. ओके, सो नाव हिअर हे कॉन्टेक्स्टला इम्पोर्ट करायला सांगेल. ओके, आता एक एक कॉन्स्टंट डिफाईन करा. स्टॅटिक स्ट्रिंग db underscore name is equal to okay emp db, then int db version is equal to 1. Okay, and now we are going to supply your table name and column names. So static string tab underscore name is equal to emp, then static string okay id underscore call is equal to emp id. Okay, then static string name underscore call is equal to emp name, then static
string, okay, sal underscore call is equal to emp sal. ठीक आहे, टेबल कॉन्स्टंट्स डिफाइन करून झाले. नाव हियर व्हॉट इट इज सेइंग, सी change modify, yes it should be static, yeah, okay, ठीक आहे. सो constructor provide करून झाला. Now what we need to do inside our on create method? Now inside on create method you need to provide your table creation query, right? So इथं पहिल्यांदा ती query generate करा. So string SQL is equal to, okay, now how is my query? Create table then table name, okay. आता टेबल नेम म्हणजे काय आहे, आपला तो कॉन्स्टंट नेम आहे. सो डबल कोट मध्ये प्लस your tab underscore name then plus double quote closed, okay, then your round bracket is open, then again you are having the first column as your id underscore call, so double quote open plus id underscore call plus double quote closed space, okay. Now it is my integer primary key auto increment, okay, and then I'm going to provide a comma. Now my second column as double quote plus name underscore call plus double quote close space. Now it is having the text data type, comma. Now again within double quote my third column name, again it is my sal underscore call plus double quote close, and now it is my integer value, ठीक है. Then round bracket is closed, semicolon. Now this is my complete SQL statement, and finally provide semicolon, right? आता ही जे काही आपण SQL सप्लाय केले, now this SQL I'm going to execute it. SQL एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला कोणाचा कुठला ऑब्जेक्ट लागतो, SQLite डेटाबेस. SQLite डेटाबेस ऑब्जेक्ट काय आहे, ARG0. हे जरा प्रॉपर वाटत नाही, लेटेस्ट त्याला रिनेम करूया, नामकरण डीबी दिलं आपण, ओके. नाउ जस्ट डू व्हाट, db dot execute SQL, and now here I'm going to pass the SQL value, ठीक आहे. आता आपला टेबल वगैरे प्रॉपरली क्रिएट होतोय की नाही हे थोडंसं मी तुम्हाला नेहमी सांगते की आपण टेस्टिंग करायला पाहिजे, राईट. सो फॉर टेस्टिंग पर्पज नाव हियर एक तर टेस्टिंग आपण आपल्या मेन ऍक्टिव्हिटी मधनं पण करू शकतो किंवा इकडून पण करू शकतो, ठीक आहे. आपण मेन ऍक्टिव्हिटी मधनं करूयात, ओके फाईन. माझं क्रिएट टेबल स्टेटमेंट झालं, डीबी डॉट एक्झिक्यूट एसक्यूएल झालं, म्हणजे माझा डेटाबेस आता रेडी आहे. नाव आय एम रेडी टू इन्सर्ट. मग आता आपल्याला मेन ऍक्टिव्हिटी मधनं हे अचीव्ह करायचंय. नाव हाऊ वी आर गोइंग टू डू दिस थिंग, फर्स्टली डिलीट ऑल दिस अनवॉन्टेड स्टफ, ठीक आहे. पहिल्यांदा हा अनवॉन्टेड स्टफ डिलीट करा. पहिल्यांदा मी नॉर्मल दाखवते, मग असिंग टास्कला नेते, ओके. सो आता बघा आपल्याकडे इथे काय आहे, दोन एडिट टेक्स्ट आहे. सो हियर डिक्लेअर फर्स्टली टू एडिट टेक्स्ट et name comma et sal, okay. We'll say for import, so click here, say import, ठीक आहे. त्यानंतर ना बटनला आपण डायरेक्टली ऑन क्लिक ऍट्रिब्यूट सप्लाय केले, सो इथे आपल्याला ते काही घेत बसायची गरज नाही. जस्ट प्रोव्हाइड युअर स्ट्रिंग नेम, ओके, कॉमा सॅल, ओके. स्ट्रिंग नेम कॉमा सॅल केला आपण, सॉरी सॅलरी इज इंटीजर, सो हियर प्रोव्हाइड int sal, okay. And now here initialize firstly your edit text, so et name is equal to edit text find view by id r dot id dot edit text 1, then et sal is equal to edit text, okay, then find view by id r dot id dot edit text 2, ठीक आहे. या दोघांनाही आपण इनिशियलाइज करून झालं. नाव हियर यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट द ऍड मेथड, जी की आपण कुठे सप्लाय केली आहे, बटनच्या ऑन क्लिक ऍट्रिब्यूटला सेट केले. कुठली मेथड आहे, ऍड. सो नाव इम्प्लिमेंट युअर ऍड मेथड. ऍड मेथड कशी इम्प्लिमेंट करायची, पब्लिक
void add, okay, view v. And now what do you want to do? या बटनला क्लिक केलं की माझा डेटाबेस काय व्हायला पाहिजे, डेटाबेस मध्ये डेटा माझा इन्सर्ट व्हायला पाहिजे. बट बिफोर दॅट नाव फर्स्टली यू नीड टू हॅव अन ऍक्सेस टू युअर डेटाबेस. मग आता डेटाबेसचा ऍक्सेस भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? फर्स्टली वी नीड टू क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ एम्प्लॉई हेल्पर. Okay, so let it be your employee helper. Now initialize your employee helper. Helper is equal to new employee helper. Okay, and now here you are passing your context. Context काय आहे आपला? This. Okay, and here now you are going to open a connection. आणि connection open करण्यासाठी आपल्याला मेथड कुठली आहे? Get writable database. Okay, so here SQLite database DB. Okay, let it be. आता DB ला ऍक्सेस आपल्याला कसा भेटेल? When you say DB is equal to helper dot, okay, get writable database. ठीक आहे. जर समजा हा DB ऑब्जेक्ट प्रॉपरली जर तुम्हाला रिटर्न झाला याचा अर्थ तुमचा टेबल क्रिएट झाला. ओके, सो नाउ हियर यू कॅन प्रोव्हाइड अ टोस्ट मेसेज. सो टोस्ट डॉट मॅक टेक्स्ट, कॉन्टेक्स्ट इज दिस, आणि टेक्स्ट काय देत आहे? टेबल created. Okay, now provide your duration. Your duration is toast dot length underscore long. Okay, and then call show method. जर हा तुमचा टोस्ट डिस्प्ले झाला तर याचा अर्थ तुमची क्वेरी परफेक्ट आहे, तुमचा टेबल क्रिएट झाला. ठीक आहे. अँड नाव आता मला काय करायचंय? डेटा इन्सर्शन करायचंय. मग डेटा इन्सर्शन करायचं असेल तर काय करतो? फर्स्टली वी आर गोइंग टू रिट्राइव युअर व्हॅल्यूज. ओके, सो नेम आणि सॅलरी पहिल्यांदा रिट्राइव करा. Name is equal to etname dot get text dot toString, right? आणि साल हा इंटिजर आहे, त्याला काय करा? टाइपकास्ट करा. पार्स द इंटिजर व्हॅल्यू. सो इंटिजर डॉट parse int of, and now my string is etsal dot get text dot toString. ओके, सो बघा आपण नेम आणि सॅलरी व्हॅल्यूज रिट्राइव केल्या, राईट. आता आपण काय करतोय? नाव यू वॉन्ट टू इन्सर्ट इट. मग आता तुम्हाला इन्सर्टचं स्टेटमेंट माहिती आहे. डीबी डॉट इन्सर्ट, फर्स्टली यू आर गोइंग टू पास द टेबल नेम, कॉमा, सेकंडली यू आर गोइंग टू पास युअर नल कॉलम हॅक, अँड थर्डली यू आर गोइंग टू पास द कंटेंट व्हॅल्यूज. मग आता पहिल्यांदा कंटेंट व्हॅल्यूज क्रिएट करा. सो हिअर व्हॉट वी आर डुईंग, कंटेंट व्हॅल्यूज val इज इक्वल टू न्यू contained values. Okay, now just do what? val dot put. Okay, मग आता बघा माझा हेल्पर क्लासचा बिल्ट इन कॉन्स्टंट आहे, बरोबर. हेल्पर डॉट नाव फर्स्ट म्हणजे नेम अंडरस्कोर कॉलमला मला व्हॅल्यू सेट करायची आहे. सो हेल्पर डॉट नेम अंडरस्कोर कॉलम, कॉमा, ही व्हॅल्यू माझ्याकडे मी कशात सप्लाय करतेय? नेम स्ट्रिंग थ्रू. सो नेम, then val dot put, okay, and then we are saying helper dot sal underscore column, and the value I'm going to supply through sal. Okay, right. And finally we are calling db dot insert, okay, table name. So my table name is helper dot tab underscore name. सेकंड नल कॉलम हॅकला आपण नल व्हॅल्यू पास करतो, आणि थर्ड काय? व्हॅल्यूज. व्हॅल्यूज कशामध्ये? माझ्या val मध्ये, राईट. नाउ जस्ट हिअर यू कॅन से इफ, आता याला जर सपोज मी एखादा इंटिजर व्हेरिएबल लॉंग व्हॅल्यू जर मी सेट केली, कारण इन्सर्ट हे लॉंग रिटर्न करतो. ओके, सो लॉंग l इज इक्वल टू, ओके, वी आर डुईंग db डॉट इन्सर्ट, अँड नाउ जस्ट वी आर गोइंग टू चेक इट आउट. इफ l इक्वल्स टू 1 आहे का? जर असेल तर याचा अर्थ काय? तुमचा डेटाबेस मध्ये डेटा इन्सर्ट झाला. ओके, किंवा l ग्रेटर दॅन 0 असंही म्हणू शकता तुम्ही. इफ दिस इज द थिंग, देन यू आर गोइंग टू टोस्ट व्हॉट? रो इन्सर्टेड.
Just a minute. Just a minute. See, आता इथे आपण काय डिस्प्ले करणार की रो इन्सर्टेड. हे आपलं नॉर्मल स्टेटमेंट. ठीक आहे, पहिल्यांदा हे नॉर्मल व्यवस्थित होतं का बघा. ओके फाईन. हे नॉर्मल आपलं इन्सर्शनचं डेटाबेस इन्सर्शनचं ऑपरेशन आहे. आता याला एक्झिक्यूट करून बघूयात पहिल्यांदा. लेट अस से रन ॲज Android application. So here, see, firstly, yes, table created म्हणजे माझ्या create table query मध्ये काही अडचण नव्हती. ओके, here just I will supply some names. Suppose the name is Sita and let the salary is, yes, add employee म्हटलं की आता रो सुद्धा इन्सर्ट झाला. ठीक आहे, दिस इज अ नॉर्मल वे ऑफ डेटा इन्सर्शन. आता सपोज हीच गोष्ट मला जर असिंग टास्कनी अचीव करायची असेल, ओके, that means what now, what I am going to do, just this insert query I am going to supply to the background. ठीक आहे, डेटा इन्सर्शन ही एवढीच प्रोसेस मी कशाला टाकेन, बॅकग्राऊंडला टाकेन. मग डेटा इन्सर्शन साठी डेटा आहे ऍक्च्युली आपला कोणाकडे, मेन ऍक्टिव्हिटीकडे, राईट. मग मेन ऍक्टिव्हिटीचा जो काही आपला डेटा आहे हे आपण कोणाला पास करायला पाहिजे, वी नीड टू पास दिस डेटा टू युअर असिंग टास्क. ओके, वी नीड टू पास दिस डेटा टू असिंग टास्क. मग आता असिंग टास्क आपण तुम्हाला माहिती कसं क्रिएट करतो, हाऊ वी आर क्रिएटिंग असिंग टास्क. We are creating a subclass of async task, okay, and then here we are providing the 3 generic types, that is your params, progress and result. बरोबर आहे, काय काय सप्लाय करणार आहे आपण, परम्स, प्रोग्रेस, रिझल्ट. मग आता लक्षात घ्या माझे पॅरामीटर्स काय असायला पाहिजेत. मला डेटा इन्सर्ट करायचं, मग डेटा इन्सर्ट करायचं असेल तर मला एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई सॅलरी, दिस शुड बी माय पॅरामीटर्स, राईट. मग हे पॅरामीटर्स काय असू शकतात, स्ट्रिंग. सो हिअर नाउ व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय एम गोइंग टू क्रिएट अ असिंग टास्क हुज परम्स जेनेरिक टाइप इज स्ट्रिंग. त्यानंतर प्रोग्रेस सपोज मला काहीच दाखवायचं नाहीये, सो लेट इट बी व्हाईट. अँड देन आपल्याला ऍक्च्युली असिंग टास्क कडून कुठली टास्क एक्झिक्यूट करून घ्यायची आहे, डेटा इन्सर्शनची. मग तुम्हाला माहिती की आपलं इन्सर्ट स्टेटमेंट कुठली व्हॅल्यू रिटर्न करतं, लॉंग व्हॅल्यू रिटर्न करतं, राईट. सो हिअर नाव व्हॉट शुड बी देअर, माय रिझल्ट शुड बी लॉंग. बरोबर आहे, माझा रिझल्ट काय असला पाहिजे, लॉंग असला पाहिजे. म्हणजे लक्षात येते मला असिंग टास्कचे जे जेनेरिक टाइप्स आहेत ते कसे डिफाइन करायचे, स्ट्रिंग, व्हाईट, लॉंग. ओके, स्ट्रिंग, व्हाईट, लॉंग. नाउ सो हिअर जस्ट डिक्लेअर युअर असिंग टास्क. ठीक आहे, आता तात्पुरतं मी काय करते, हे जे आपलं कंटेंट व्हॅल्यूज वगैरे जे काही आहे याला मी कमेंट टाकते. ओके, लेट अस प्रोव्हाइड अ कमेंट फॉर दिस, कारण आता मला हे अचीव. Now I want to create a async task. Now let us create this async task as an inner class of this class itself. Main activityचाच आपण inner class म्हणून त्याला डिक्लेअर करूया. So let it be class async, okay, extends async task, okay. And now here my parameters must be string, okay. Then progress I don't want to provide anything, so let it be void. And result I want to return as long. Okay, now this is my async class subclass. ठीक आहे, आता याला काय करतो आपण,
इट मस्ट सप्लाय युअर डू इन बॅकग्राऊंड मेथड. राईट. मग आता डू इन बॅकग्राऊंड मेथडचं बघा, ऑटोमॅटिक जनरेट होते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की डू इन बॅकग्राऊंडचा पॅरामीटर म्हणजे काय असणार आहे, हे परम्स. सो इथं बघा अल्टिमेटली डू इन बॅकग्राऊंडचं त्याने ऑटोमॅटिकली काय घेतला, स्ट्रिंग घेतला. त्यानंतर ना हे जे काही रिझल्ट आहे, हे रिझल्ट कोण रिटर्न करणार आहे, डू इन बॅकग्राऊंड मेथड रिटर्न करणार आहे. म्हणून बघा इथं तुम्हाला रिझल्ट काय आहे, लॉंग. हे लक्षात येत आहे, ठीक आहे. अँड नाव सी हिअर, आता आपण या डू इन बॅकग्राऊंडला काय सप्लाय करणार आहे, वी आर गोइंग टू सप्लाय ओके युअर नेम अँड सॅलरी टू युअर दिस असाइन टास्क क्लास. मग आता याच्यासाठी आपण काय करतो, नाव हिअर कीप युअर सॅलरी ॲज, सपोज याच्यासाठी आपण सॅल स्ट्रिंग नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करूयात. ओके, लेट इट बी, कारण त्याचं पार्सिंग आपल्याला खाली करायचंय. So let us define now sal string also. ठीक आहे, स्ट्रिंग नेम कॉमा सॅल स्ट्रिंग. ठीक आहे. तर आता या स्ट्रिंग व्हॅल्यूज ज्या काही आहेत नेम आणि सॅलरीच्या, ठीक आहे, दीज व्हॅल्यूज नाव वी आर गोइंग टू पास टू दिस असाइन क्लास. ठीक आहे. मग आता बघा आपण असाइन टास्कला कसं क्रिएट करणार. व्हॅन युअर असाइन टास्क शुड गेट स्टार्टेड, व्हॅन यू आर गोइंग टू क्लिक ऑन द बटन. मग बटनला क्लिक केलं की मी आता काय करणार आहे, असाइनचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करेन. ओके, so let it be async assign is equal to new async. Okay, and then we are going to call its execute method. ठीक आहे, आपण इथे कुठली मेथड कॉल करणार, एक्झिक्यूट मेथड. आणि आता लक्षात घ्या, आता मला एक नाही दोन आता हा स्ट्रिंग म्हणजे हा स्ट्रिंग म्हणजे कोण झालं, म्हणजे कोण झालं, साल स्ट्रिंग. ओके, सो नाव हिअर कंटेंट व्हॅल्यूज हिअर. ओके, आता इथं तुम्ही ते कंटेंट व्हॅल्यूज डिफाईन करा. कंटेंट व्हॅल्यूज val is equal to new content values. Okay, and now here firstly retrieve the sal integer sal पहिल्यांदा retrieve करा. Okay, so how to do this, integer dot parse int of. ठीक आहे, आणि आता हे पार्सिंट केल्यानंतर ना बघा माझी स्ट्रिंग कोणामध्ये, ARG0@1 मध्ये. राईट, साल स्ट्रिंग कशामध्ये, तर ARG0@1 मध्ये. ठीक आहे, सो नाव हिअर जस्ट पुट युअर व्हॅल्यूज. सो val dot put. Okay, now my first parameter is nothing but my helper class name column. Okay, so helper dot name call आणि व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे आता माझी, ARG0@0 म्हणजे जे नेम मला माझ्या कोणी पास केलंय, मेन ऍक्टिव्हिटीनी पास केलंय. ओके, सो ते नेम व्हॅल्यू माझी कशामध्ये येतात, ARG0@0 मध्ये. देन डू व्हॉट, val dot put helper dot sal underscore column and now value is sal. ओके, आणि आता इथे काय करा, नाव डिफाईन हिअर अ लॉंग व्हेरिएबल, लॉंग L is equal to, and now just call your database insert method. So db dot insert, now firstly my table name, so helper dot tab underscore name. Okay, second parameter is null and third parameter is content value. So content value काय आहे, val. ठीक आहे, आता लक्षात घ्या, डीबी डॉट इन्सर्ट मेथड जे काही रिटर्न करते ना, दिस शुड बी द रिटर्न टाइप ऑफ माय डू इन बॅकग्राऊंड. कारण डू इन बॅकग्राऊंड पण काय रिटर्न करते, लॉंग व्हॅल्यू. सो हिअर जस्ट से रिटर्न L.
तर इथे काय रिटर्न करा, L रिटर्न करा. And now this L you will get inside your on post execute method. Okay, so now let us execute your on post execute. ठीक आहे, so आता इथे करा, sorry, here directly you can write on post execute. ठीक आहे, आता on post execute मध्ये हा तुम्हाला रिझल्ट भेटतोय. So now just check it out. If okay, if your result if result is greater than 0, then just you can do a toast like date row is inserted. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, रो इन्सर्टेड म्हणून टोस्ट डिस्प्ले करू शकता. टोस्ट डॉट मॅकटेक्स्ट, ओके, कॉन्टेक्स्ट कॉमा row inserted, okay, and then the duration is toast dot length underscore long, okay, dot show. आता हे काय होतंय, तर कॉन्टेक्स्ट आयडेंटिफाय होत नाही ना. सो हियर जस्ट से गेट ऍप्लिकेशन कॉन्टेक्स्ट. ठीक आहे, तो आता बघा आपण वरचीच गोष्ट अचीव केली, फक्त आपण हे कोणाला कोणाला देतोय, डेटा इन्सर्शनचा टास्क बॅकग्राऊंड थ्रेडला देतोय, म्हणजेच असिंग टास्कला देतोय. ओके, सो नाउ लेट अस सी इट्स एक्झिक्युशन वेदर इट वर्क्स ऑर नॉट. सो रन ॲज अँड्रॉइड ऍप्लिकेशन. ओके, ठीक आहे, आता बघा yes, table is created. Okay, now provide the name XYZ, salary, and then say add employee. Yes, row is inserted. Okay. ओके, लक्षात आलंय. मी पहिल्यांदा तुम्हाला विदाउट असिंग टास्क दाखवला आणि परत त्याच एक्झाम्पल आपण असिंग टास्कला कन्वर्ट केलाय. हॅव यू अंडरस्टूड? येस मॅम. सी कसं आहे माहिती का, हे एक्झाम्पल घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला असिंग टास्क व्यवस्थित आठवायला पाहिजे, मग ते एकदम फिट बसतं डोक्यात. ठीक आहे, आणि याच्यासाठी नेहमी तुम्हाला रिव्हिजन लागते. सो जेव्हा जेव्हा शिकवतो तेव्हा तेव्हा थोडं ऍटलिस्ट एक 15 to 20 मिनिट्स तरी कमीत कमी देऊन रिवाइज करत चला डेली. ठीक आहे, तर कुठं ते फिट राहील. ओके, सो दिस इज द एंड ऑफ युअर व्हॉट 26th प्रॅक्टिकल. आणि 27 तर आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आता 28th प्रॅक्टिकल मी तुम्हाला करायला सांगते. काही नाहीये, फक्त छोटासा चेंज आहे. ओके, just see what is there in 28th practical. Wait, हा काय बघा, write a program to create the login form with necessary validations like length of username and password, empty text fields, count of unsuccessful login attempts. ठीक आहे, तर आता बघा ऑलरेडी मी तुम्हाला 27th प्रॅक्टिकल दिलेलं आहे. त्याच ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस केलात की तुमचा 28th प्रॅक्टिकल क्रिएट होतो. ठीक आहे, ते चेंजेस आता तुम्हाला काय करायचे बघा. व्हॉट यू वॉन्ट टू चेक इट आउट इज लेंथ ऑफ युजर नेम अँड पासवर्ड. ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल एखादा युजर नेम जर असेल तर तुम्हाला फक्त 10 कॅरेक्टर्सच इनपुट द्यायचंय. तर तुम्ही काय करू शकता, व्हॉट यू कॅन डू,
नॉर्मल आपल्या जावाची फंक्शनॅलिटी अप्लाय करा, एडिट टेक्स्टचा डेटा गेट करा. ठीक आहे. त्यानंतर ना ती एक स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करेल. त्या स्ट्रिंगची लेंथ कशी काढायची तुम्हाला माहिती आहे, str.length, राईट. ते लेंथ फंक्शन रिटर्न झाल्यानंतर ना तुम्हाला फक्त काय करायचं, पहिल्यांदा चेक करायचंय की इफ युअर लेंथ इज लाईक फॉर एक्झाम्पल इट इज लेस दॅन 10 कॅरेक्टर्स असेल किंवा ग्रेटर दॅन 10 कॅरेक्टर्स असेल, तर तुम्हाला माहिती आहे की इट शुड बी ओनली अप टू 10 कॅरेक्टर्स. इट शुड नॉट गो बियॉन्ड 10 कॅरेक्टर्स. म्हणजे सपोज युजर नेमला फक्त तुम्हाला 10 कॅरेक्टर्स अलाउड करायचे आहे, राईट. तसंच पासवर्डला आपण करतो बघा, या पासवर्ड शुड बी मिनिमम ऑफ 8 कॅरेक्टर्स असं आपण म्हणतो ना, राईट. तर त्याच्यासाठी पण तुम्हाला काय करायचंय, स्ट्रिंग गेट करायची पासवर्डची आणि त्याची लेंथ चेक करा. मिनिमम 8 कॅरेक्टर्स आहेत की नाही चेक करा. जर 8 कॅरेक्टर्स नसतील तर डेटा इन्सर्शन डिस्कार्ड करायचे. 8 कॅरेक्टर असतील तरच डेटा इन्सर्शन तुम्हाला अलाउ करायचं. समजा युजरने काही इनपुटच दिलं नाही तरी सुद्धा तुम्हाला डेटा इन्सर्शन अलाउ नाही करायचं. दॅट मीन्स इट शुड नॉट कॉल युअर इन्सर्ट मेथड. ओके, येतं लक्षात. आणि जर समजा तुमचे लॉग इनचे अटेम्प्ट फेल झाले, म्हणजे काय, जे आपण लॉग इन बटनला केलं होतं, जिथं आपण काय चेक करतो की युजर नेम पासवर्ड दोन्ही मॅच होतं का. मॅच होत असेल तर आपण लॉग इन सक्सेसफुल दाखवतो. जर मॅच नाही झालं तर फक्त तुम्हाला काय करायचंय, एक काउंटर व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आणि त्या काउंटरला नेहमी प्लस करायचं आणि जेवढं काही तुमचा काउंट असेल तेवढं फक्त तुम्हाला डिस्प्ले करायचंय की लाईक 1 attempt is failed, 2 attempt is failed, and then 3 attempts is failed. So, are you able to do this? करू शकाल? ऑलरेडी मी 27th प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेले आहे. त्याच कोड मध्ये हे छोटेसे कोड तुम्हाला फक्त एक्स्ट्रा कोड ऍड करायचे, बाकी काही नाहीये. ओके फाईन, ऍटलीस्ट श्रीनोतीने तरी येस म्हणून रिप्लाय केलाय. ओके, आय विल लिव्ह दिस थिंग ऑन युअर साइड. एक 1 वीक बघा तुम्हाला जमतं का. नाही जमलं तर मला कन्व्हे करा, देन आय विल शो यू. ओके Okay. ओके फाईन. सो I will stop now. Okay, and tomorrow 12:30 or 1. ठीक आहे, एक्झॅक्टली कधी मी हे तुम्हाला सकाळी टाकेन. बट टुमारो वी विल बी हॅव्हिंग एक्स्ट्रा लेक्चर. ओके, सो वी विल स्टॉप हियर.